आणि एक महत्त्वाची बातमी, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। दादांच्या आव्हानानंतर अमोल कोल्हे पवारांची भेट घेत असल्याची चर्चा आहे। कोल्हेंविरोधात माझाच उमेदवार जिंकणार असा दावा काल अजितदादांनी केला होता आणि उद्यापासून जुन्नरमध्ये अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रदीप, अमोल कोल्हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। खरं तर सुमित अगदी बरोबर आहे। अमोल कोल्हे जे आहेत ते मुजबाग इथल्या शरद पवारांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। म्हणजे थोड्याच वेळात खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची बैठक आणि भेट जी आहे ती पार पडते। उद्यापासून अमोल कोल्हे सुप्रिया सुळे जे आहेत शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात करतात आणि त्याची सुरुवात जी आहे ती जुन्नरपासून होणार आहे। मात्र महत्त्वाचं भेटीचं कारण म्हणजे कालच अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट खुलं चॅलेंज दिलेलं आहे की अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार नाही त्याची काळजी आम्ही घेऊ आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। म्हणजे अमोल कोल्हेंना तिकीट देताना त्याचबरोबर सहकार्य करताना मी सगळी मदत केलेली होती असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलेलं होतं। मात्र यापुढच्या काळामध्ये आम्ही ठरवून तोच खासदार जो आहे तो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असेल असं अजित पवारांनी सांगितलेलं होतं। मात्र त्यानंतर काल अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली। मात्र आज ते सकाळी शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत। कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या दोघांमध्ये चर्चा होते हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कालपासून दिवसभर एकच चर्चा आहे ती म्हणजे अमोल कोल्हेंना अजित पवारांनी थेट चॅलेंज दिलेलं आहे। त्या संदर्भात आज शरद पवार त्याचबरोबर अमोल कोल्हे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्यापासून जो शेतकरी आक्रोश मोर्चा निघतोय त्याचं सुद्धा नियोजन आणि त्याची माहिती जी आहे ते अमोल कोल्हेंकडून शरद पवारांना दिली जाईल। मात्र कालचं अजित पवारांचं विधान, अजित पवारांचं चॅलेंज आणि त्यानंतर आज अमोल कोल्हेंची होणारी भेट ही खरं तर राजकीय वर्तुळामध्ये राजकीय वर्तुळात या भेटीची देखील चर्चा होते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।